नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत. 2च दिवस राहिलेले आहेत आणि उद्या आहे भोगी. तर भोगीच्या दिवशी आपण जे सुगड असतात त्याची पूजा करतो. सकाळी सुगड पूजा करतो. भोगीची भाजी, बाजरीची भाकरी केलेली असते, राळ्याचा भात ह्याचा नैवेद्य दाखवत असतो. आणि दुसऱ्या दिवशी आपण संक्रांतीला पुरणपोळी बनवतो, त्याचा नैवेद्य दाखवतो आणि नंतर संध्याकाळी विडे घेतले जातात. काही ठिकाणी संध्याकाळी घेतात, काही ठिकाणी नंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा घेतात. आता संक्रांतीचा जो शुभ मुहूर्त आहे, आता संक्रांतीनं बघा ज्या गोष्टी परिधान केलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला परिधान करायच्या नसतात, म्हणजे त्या आपण वर्ज्य करायच्या असतात. तर संक्रांतीने यावेळी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळं आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे त्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे ते वस्त्र फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे तेवढंच आपल्याला घालायचं नाही, इतर पिवळ्या वस्तू तुम्ही वापरू शकता. आता बघा, संक्रांतीचा पुण्यकाल आहे तो बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत आहे. त्यामुळं दुपारी 3 वाजल्यापासून जो संक्रांतीचा आपल्याला मुहूर्त आहे हळदी कुंकू करण्यासाठीचं, तर ते तुम्ही 3 वाजल्यापासून सायंकाळ म्हणजे सूर्यास्तापर्यंत ते करू शकता. आता पारंपरिक पद्धतीने सुगड पूजन कसं करायचं आणि सुगड पूजन करण्यासाठी कोणत्या भाज्या असतात, आपल्याकडे कशाला महत्त्व आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्यानं वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि पिवळं वस्त्र परिधान केलं असून हातात गदा घेतली आहे, केशराचा टिळा लावलाय आणि वयानं कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे, त्यामुळे जाईच्या फुलाचा गजरा असतो तो सुद्धा तुम्हाला इथं घालायचा नाही. आणि पायस भक्षण करीत आहे, म्हणजेच खीर खात आहे, त्यामुळं खीरसुद्धा आपल्याला या दिवशी खायची नाही. आणि मोती धारण केलेले आहेत, भूषणार्थ मोती धारण केले असल्यामुळे आपल्याला मोतीसुद्धा घालायचे नाहीत. आता आपण मोत्याचे दागिने घालतो संक्रांतीला, पण सांगितलं आहे. आता तुम्हाला बाकी काही नाही जमलं ना, तुम्ही फक्त पिवळ्या वस्त्राचा त्याग करा, म्हणजे पिवळं वस्त्र फक्त घालू नका, इतर सगळ्या गोष्टी तुम्ही घातल्यात तरी चालतं. आता सुगड पूजन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण सुगड पूजन करतो, भोगी दिवशी. तर त्या दिवशी सकाळी आपण आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये सुद्धा तीळ तांदूळ टाकायचे आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, त्यामध्ये सुद्धा तीळ तांदूळ टाकायचे आहेत. सगळ्या देवांना आपल्याला आपली नेहमीची देवपूजा असते तर ती सगळी देवपूजा वगैरे अगोदर करून घ्यायची. देवाला सुद्धा आज आपण तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि भाजी भाकरी झाल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवतोच आपण, जी बाजरीची भाकरी तीळ लावून करतो. आणि सगळ्या भाज्या असतात या दिवसात, खूप सगळ्या भाज्या येत असतात, तर त्या सगळ्या भाज्यांची मिळून मिक्स भाजी केली जाते. तर त्याला काही ठिकाणी खेंगाट म्हणतात, काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात. तर प्रत्येक भागानुसार या पद्धती पण थोड्याफार वेगवेगळ्या असतात. आता तुमच्याकडे जसे खण भेटतात, आता ह्याला खण म्हणतात, काही जण सुगड म्हणतात. तर ह्याला ना आणल्यानंतर धुवून घ्यायचं, अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या ह्या ज्या सुगड आहेत त्या, आणि नंतर मग असं आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. पण अगोदर पाट ठेवायचा, पाटाखाली रांगोळी काढायची, हळदी कुंकू टाकायचं, दिवा लावायचा, दिव्याची पूजा करायची आणि मग आपल्याला हे खण आहे त्याची पूजा करायची आहे. आता ह्याला फक्त मी हळदी कुंकू लावून ठेवलेलं आहे. पूजा करायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला बाप्पांची पूजा करून घ्यायची. तर विड्यांची 2 पानं ठेवलेली आहेत, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, हळदी कुंकू टाकायचं आणि बाप्पांना इथं स्थान द्यायचं आहे. तर छान अशी अगोदर बाप्पांची पूजा करून घ्यायची. आता कोणत्याही पूजेची सुरुवात आपण श्री गणेशापासूनच करत असतो. तर इथं बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं, नमस्कार करायचा आणि आपण मग आता ह्या सुगड ठेवलेल्या आहेत ना, ह्याची आपल्याला पूजा करून घ्यायची. किंवा ह्यामध्ये ना जे काही वाणाचं साहित्य असतं ते सगळं टाकायचं, धूप वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला ह्यामध्ये आपल्याला तीळ आणि तांदूळ आहेत ते थोडे थोडे टाकायचे आहेत. तर तिळा तांदळापासूनच सुरुवात होते पूजेला. तर सगळ्या सुगडमध्ये अगोदर तीळ टाकायचे, नंतर तांदूळ टाकायचे. आणि ह्या ज्या भाज्या आहेत बघा, आता यामध्ये घेवडा, पावटा, वाटाणा, हुरडा असतो, शेंगा असतात, गाजर असतं, बोरं असतं, ऊस असतो. आता तुमच्याकडे तुम्हाला जे भेटेल ते तुम्ही घेऊ शकता. 5 गोष्टी झाल्या तरी चालतात. ऊस, बोरं, गाजर, हुरडा, शेंगा आणि घेवडा, पावटा, वाटाणा ह्याला मान असतो जास्तीचा. तिळगुळ घेऊ शकता, तिळाचे लाडू घेऊ शकता. तर तांदूळ टाकायचे, नंतर तीळ टाकायचे. आणि आता शेंगा नसतील तर तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता, हरभरे घेऊ शकता,
हरभऱ्याचे जे घाटं असतात, ढाळ्या मिळतात बघा आता, ते आणलं जातं. तर ते नाही मिळालं तर तुम्ही हरभरे भिजत घालूनसुद्धा टाकू शकता. काही जण यामध्ये वांगंसुद्धा टाकतात. आता तुमच्या इच्छेने आता 5-7 प्रकारचं वाण तुम्ही तयार करू शकता किंवा 9 प्रकारच्या. आता इथं मी अगोदरच पूजा केलेली आहे, त्यामुळे थोडं थोडं घेतलेलं आहे. तुम्हाला जास्तीच्या प्रमाणात टाकायचं आहे, कारण हा वाण परत आमच्याकडे येणाऱ्या महिलांना वाटला जातो. आता बऱ्याच ठिकाणी ह्या वाणाने ओवसलंसुद्धा जातं. आमच्याकडे तिळा तांदळाने ओवसलं जातं, म्हणजे ते. आणि आता बऱ्याच ठिकाणी मग ह्या वाणाचं जे साहित्य आहे त्यानं ओवसलं जातं. त्यानुसार मग तो आपल्या ज्याच्या त्याच्या भागानुसार पद्धती बदलतात. आता हुरडा पण आलेला असतो या दिवसात. जे घाटं आहेत बघा हरभऱ्याचं, ते पण आलेलं असतात. तर ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे. आता सगळ्या खणामध्ये आपल्याला म्हणजे जे सुगड आहेत त्यामध्ये हे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. आणि जे मोठा खण, आता काही ठिकाणी सगळे छोटेच असतात जे सुगड आहेत. काही ठिकाणी 5 मोठे सुगड असतात. काही ठिकाणी असं 1 मोठं सुगड, 4 छोटे, असं आता विकायला आल्यानंतर तुम्हाला म्हणजे जसं भेटेल तसं ते घेतात. तर सुगड भरून घ्यायचे. आणि या दिवशी ना बाजरीची भाकरी आपण अगोदर बनवतोच, नंतर हे सुगड आहेत त्याची पूजा करतो आणि मग आपण स्वतः जेवत असतो. त्यामुळं तोपर्यंत आपल्याला ह्याची पूजा केल्याशिवाय म्हणजे जेवण केलं जात नाही. तर तिळगुळ असतील, तिळाचे लाडू असतील, ते सुद्धा तुम्ही यावरती ठेवू शकता. बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि आता बघा संक्रांती दिवशी पण हे आलेले एकादशी आलेले. तर बऱ्याच जणींचा एकादशीचा उपवास असतो, त्यामुळे असा प्रश्न पडतो की एकादशीच्या दिवशी देवाला नैवेद्य काय दाखवायचा. तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता. आता बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी केली जाते. आता काही जणींचा एकादशीचा उपवास नसतोच, त्यामुळं असा काय प्रश्न येत नाही. पण ज्यांची एकादशी आहे त्यांना मग उपवासच करावा लागणार आहे, तो उपवास सोडता येत नाही. आणि ही जी पंथी असते तर ह्यामध्ये आपल्याला ओवसण्यासाठीचे आता काळे तीळ घेतात काही जण म्हणजे आपल्याला जे मिळेल ते. नाही भेटले तर काळ्या तिळाला या दिवशी मान असतो. पांढरे तीळ असतील तर ते घ्या. त्यामध्ये गुलाल मिक्स करायचा असतो आणि ठेवायचं. थोडंसं हळदी कुंकू पण टाकायचं, नंतर गुलाल मिक्स करून ठेवायचं. तर ह्या पंथीमध्ये जे आपण ओवसायला जाताना नेत असतो, आमच्याकडे हा खणच नेतात जो मोठा आहे तो, आणि मंदिरात तो बदलला जातो. आपण आता कोणत्या तरी एका मंदिरात जातात किंवा खेडेगावात नाही तर सगळे गावात आपले मंदिर आहेत, तेवढ्या सगळ्या मंदिरात जात असतात. आणि पहिल्यांदा ज्या मुलींची म्हणजे आत्ता लग्न झालेलं आहेत आणि पहिला संक्रांतीचा सण असेल तर मग हे खण आहेत ते पूजलं जात नाही, कारण संक्रांतीला मुलगी माहेरी जाते आणि मग माहेरी फक्त ती आईचा विडा असतो. आता जे विडं घेतात ना त्याच्यावरती पण व्हिडिओ डिटेलमध्ये मी बनवेन, उद्या तो अपलोड करेन. तर फक्त विडं घेतलं जातात आता आईनं 4 विडे आपल्या ओटीत घ्यायचे असतात आणि 1 विडा आहे तो मग ती मुलगी घेत असते. विडा 5चा असेल तर मग तो तिला नंतर तसाच मांडायचा असतो 1 वर्ष, परत ती वाढवू शकते. 25चा असेल तर मग 25चा मांडू शकतो. आणि ओसायला जाताना तिनं फक्त ते दुसऱ्यांकडून ओसून घ्यायचं पहिल्या संक्रांतीला, आणि तिनं फक्त खोबऱ्याच्या वाटी आणि तिळगुळ असं दिलं जातं, तर तेच फक्त वाटायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा करून घेऊ शकता. तिळगुळ आहे ते नैवेद्यासाठी सुद्धा ठेवायचे आहेत. नंतर तुम्ही बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की म्हणजे गावाकडे तर असं मानलं जातं की ह्याच्यात संक्रांतीला आपण सुगड पूजन करताना जे बाजरीच्या भाकरी करतो भोगी दिवशी, तर त्या भाजीतनं भाकरीबरोबर 1 भाकरी शिल्लक ठेवायची असते आणि त्यातली 1 भाकरी नंतर आपल्या दारात जे जनावरं आहेत तर त्यांना चारली जाते, कारण जनावरांना लाळ येत नाही असं म्हणतात. आपण गाईला वगैरे नैवेद्य देतोच, पण गाई म्हशी जे काही असतील तर त्यांना ती भाकरी आवर्जून चारावी. त्यांना लाळीचा जो आजार असतो ना तो होत नाही, अशी पद्धत आहे खेडेगावात तरी. आता तुमच्याकडे कसं आहे त्यानुसार, नसेल तर तुम्ही गाईला तरी नैवेद्य देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सुगड पूजन करू शकता. आणि तुम्हाला याबद्दल अजून कोणती माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच प्रश्न विचारा, त्याची कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ.